नरेंद्र मोदींकडून उद्धव ठाकरेंचा नकली संतान असा उल्लेख करण्यात आलाय। तर मोदींच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। मोदीजी आई वडिलांचा अपमान सहन करणार नाही असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलंय। तर मोदीजी कदाचित तुमच्यावरती आई वडिलांचे संस्कार झाले नसतील असंही ठाकरे म्हणाले आहेत। बाला साहब ठाकरे के नकली शिवसेना के जो उनके संतान है, जरा बाला साहब जी को याद करो। मैं नकली संतानों को पूछना चाहता हूं, मैं जरा उनके मेंटर बुजुर्ग नेता से भी पूछना चाहता हूं। इन्होंने कहा है कि पश्चिम भारत के लोग अरब नस्ल के अरबी लगते हैं। क्या महाराष्ट्र के लोगों को ये भाषा मंजूर है क्या? मोदी जी, तुम्ही माझ्याशी लढा, पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही। तुम्ही कोणी असाल, तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। काय म्हणाले मोदी कि बाळासाहेबांच्या नकली संतान को मैं पूछ रहा हूं। मैं नकली? अरे बेअकली, बेअकली माणूस आहे हा। माझा अपमान नाही, माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे, माझ्या वडिलांचा, माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे। आणि मोदीजी, तुमच्यावरती आई वडिलांचे संस्कार कदाचित झाले नसतील, माझ्यावरती झालेले आहेत। मी सुसंस्कृत घराण्यातला आहे, घराणेशाहीचं वावडं तुम्हाला असेल, मला अभिमान आहे। तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव सांगायला, आईचं नाव सांगायला लाज वाटत असेल। तुम्ही तुमच्या आईला फक्त नोटबंदीच्या रांगेमध्ये उभं केलं, मतदानासाठी रांगेमध्ये उभं केलं। हे पाप तुम्ही केलं। 90च्या घरातल्या मातेला तुम्ही तुमच्यासाठी वापरलं। तसा तेवढा मी निर्दयी नाहीये, कारण आमचं हिंदुत्व हे पितृदेव भव, मातृदेव भव, गुरुदेव भव हे सांगणारं आमचं हिंदुत्व आहे। आणि जास्त तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करू नका। बाळासाहेबांचं नकली संतान पहिलं म्हणजे बाळासाहेब बोलण्याच्या आधी हिंदू हृदय सम्राट बोलायला शिकावं, नाहीतर मी तुम्हाला शिकवणी लावतो। तुमची जीभ जर वळत नसेल हिंदू हृदय सम्राट बोलायला, तर माझा महाराष्ट्र ती वळून दाखवेल तुम्हाला हिंदू हृदय सम्राट कसं बोलायचं।